नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। केंद्र सरकारने पुढच्या हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीत प्रति टन 250 रुपयांची वाढ केली आहे। म्हणजेच ऊसाला 3400 रुपये प्रति टनाचा एफआरपी जाहीर करण्यात आला आहे। पण या निर्णयात केंद्र सरकारने राजकीय फायद्याचा एक गेम खेळला आहे। तो गेम नेमका काय आहे? कारखानदार शेतकऱ्यांना 3400 रुपये एफआरपी देतील का? केंद्र सरकारच्या करणी आणि कथनित फरक आहे का? यावर सविस्तर बोलू। त्यासोबतच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी कुठे आंदोलन केलं? आज कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी का आक्रमक झाले? हरियाणा पंजाबच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनात आज नेमकं काय झालं? या बातम्यांवरही एक नजर टाकूया। मग ऊसाच्या एफआरपी बाबत बोलूया। आजची पहिली बातमी आहे, राज्यात 2020-2022 या दरम्यान नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना 106,64,94,000 रुपयांची मदत वितरित करण्यासाठी महसूल आणि वन विभागाने शासन निर्णय काढलाय। यामध्ये शेती पिकं आणि इतर मालमत्तेची नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। पाटील म्हणाले, प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे संबंधित शेतकरी आणि बाधितांना दिलासा मिळेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केलाय। परंतु ही मदत तुटपुंजी असल्याचं शेतकरी सांगतात। तसंच बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागेल अशी शेतकऱ्यांची भावना आहे। आजची दुसरी बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता देण्याबाबत मंजुरी मिळाली आहे। राज्यात दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यासाठी 1,672 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही दर 3 महिन्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा करतं। तिसरी बातमी, कापूस आणि तूर पिकाच्या पंचनाम्यासाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये घुसून आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली। कापूस आणि तूर पिकाचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावं लागतंय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। पुन्हा पंचनामे करून पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी केली। यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर कापूस ठेवून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। आता आजची चौथी बातमी, 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे असं केंद्रीय सचिवांनी स्पष्ट केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी आज सकाळी एकत्र येत सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरुद्ध घोषणाबाजी केली। तसंच कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिलाय। केंद्र सरकारने 8 डिसेंबर पासून कांदा निर्यात बंदी केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। रविवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं जाहीर केलं, पण असा कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती केंद्रीय सचिव रोहित कुमार यांनी दिली। त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे। आता आजची पाचवी बातमी, हरियाणा पंजाबच्या सीमेवरील आंदोलन शुक्रवारपर्यंत मागे घेण्याचा निर्णय किसान मजदूर संघटनेचे राज्य सरचिटणीस पंजाबचे राज्य सरचिटणीस सरवन सिंग पंडेर यांनी घेतलाय। खनोरी सीमेवर बुधवारी शुभकरण सिंग या पंजाबच्या शेतकऱ्याचा पोलीस हल्ल्यात मृत्यू झाला। त्यानंतर गुरुवारी सकाळी हरियाणा पोलिसांनी पुन्हा अश्रुधारा नळकांड्या शेतकऱ्यांच्या वर फोडल्या। त्यामुळे शंभू आणि खनोरी भागात तणाव निर्माण झाला। त्यामुळे आंदोलन आज आणि उद्या स्थगित करण्यात आले। त्याबद्दलची घोषणा सरवन सिंग पंडेर यांनी केली आहे। आता आजची सर्वात मोठी बातमी, केंद्र सरकारने ऊसासाठी 250 रुपये प्रति टन एफआरपी जाहीर केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक समितीची बैठक गुरुवारी झाली। या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना दिली। ते नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात। और वर्ष 2024-25 के लिए 340 रुपए प्रति क्विंटल मूल्य निर्धारित किए जाने का निर्णय किया गया है। पिछले वर्ष यानी कि 2023-24 में एफआरपी जो था, जो इसकी उचित मूल्य था, वो पिछले साल 315 रुपए था, जो बढ़कर इस साल 340 रुपए प्रति क्विंटल कर दिया गया है। ये 340 रुपए प्रति क्विंटल का मूल्य चीनी की लगभग 10.25% रिकवरी के रेट के लिए मिलेगा। मुख्य विषयाकडे जाण्याआधी एफआरपी नेमका कसा निश्चित केला जातो हे थोडक्यात सांगतो। एफआरपी म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह
प्राइस, ज्याला मराठीत रास्त आणि किफायतशीर दर असं म्हणतात, हा दर कसा ठरवला जातो तर ऊसाचा उत्पादन खर्च आणि त्यावर 15% नफा गृहीत धरून FRP काढला जातो। हा दर ठरवतो कोण तर केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोग। हा दर म्हणजेच FRP साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणं कायद्यानं बंधनकारक आहे, अन्यथा फौजदारी गुन्हा कारखान्याविरुद्ध दाखल करता येऊ शकतो। FRP जाहीर करताना त्यासाठी रिकव्हरी रेट ठरवला जातो। आता 10.25 रिकव्हरीसाठी म्हणजेच साखर उतार्यासाठी पुढच्या हंगामात 3,400 रुपये प्रति टनाचा FRP केंद्र सरकारनं घोषित केला आहे। त्यात ऊसाच्या उतार्यात 0.1% वाढ असेल तर शेतकऱ्यांना 33.2 रुपये अधिक मिळतील आणि उतार्यात 0.1% घट झाली तर 33.2 रुपये म्हणजेच तेवढीच किंमत कमी केली जाईल, असा हा निर्णय आहे। यात साखर उतार्याचा हत्यार वापरून कारखानदार शेतकऱ्यांना काही घोषित केलेला FRP पदरात पडू देत नाहीत, ती वेगळीच भानगड आहे, पण ते असो। आता FRP कसा ठरवला जातो आणि घोषणा काय केली आहे हे तुम्हाला समजलं असेल, पण यंदाच्या FRPतील वाढीला 2 राजकीय पदर आहेत। एक पदर आहे तो लोकसभा निवडणुकांचा आणि दुसरा आहे तो पंजाब हरियाणातील धुमसणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा। लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील अशी शक्यता आहे। या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे 2 प्रमुख ऊस उत्पादक राज्य लोकसभेच्या 128 जागा निवडून देतात। या दोन्ही राज्यात ऊसाचं राजकारणही प्रभावी आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। तर दुसरीकडे पंजाब हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन भडकलेलं आहे। त्यात खनोरी सीमेवर एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी सुद्धा बुधवारी समोर आली, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलेला आहे। या दोन्ही पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची खेळी खेळली गेली आहे। आता मी खेळी गेली आहे असं का म्हणालो तर ते सांगतो। केंद्र सरकारनं मागच्या वर्षभरापासून साखर निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत, तर दुसरीकडे मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात इथेनॉल निर्मितीवर लगाम लावलेला आहे, त्यामुळे साखर कारखानदारांची गोची झालेली आहे। त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, पण ऊसाच्या पुढच्या हंगामाच्या सुरुवातीला आम्ही आमची मागणी मांडू असंही म्हणालेत। राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले तेच पाहूया। प्रति टन 250 रुपये ज्यादा FRP जाहीर केले आहे, परंतु जर का बाजारातले साखरेचे भाव अजून वाढले, इथेनॉलचे खरेदीचे दर अजून वाढले तर 250 रुपये सुद्धा आम्ही समाधान मानणार नाही। कारण लोकसभेच्या निवडणुकात डोळ्यासमोर ठेवून जरी केंद्र सरकारनं FRP 250 रुपयाने वाढवला असला तर ती एक प्रकारे आमच्या भूमिकेचा नैतिक विजय आहे। कारण यावर्षीच्या उसालाच आम्ही 250 रुपये वाढवून घेतलेले आहेत। पुढच्या वर्षी पहिल्या उचलेला किती मागायचं की आम्ही सीझनच्या सुरुवातीला साखरेच्या दराचा, इथेनॉलच्या दराचा अभ्यास करून मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केली जात नाही, त्यामुळे साखर कारखानदार सुद्धा नाराज आहेत। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांनी साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे। FRPचा निर्णय सरकारने 34 रुपये करण्याचा घेतलाय, त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे। शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे, परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी MSP मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र 3100 रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला 3400 रुपये हा FRPचा भाव केलाय। त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे 3400 रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे, परंतु सरकार हे त्या ठिकाणी MSP वाढवण्याच्या बाबतीत, निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळे साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते। यंदा दुष्काळ असल्यानं साखर उत्पादन कमी होईल असा हंगामाच्या सुरुवातीला अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यामुळे साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर 50% कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला। तर दुसरीकडे साखरेच्या किमान विक्री दरात मागील 3 वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नाहीये। साखरेला 42 रुपये किमान विक्री दर मिळाला तर कारखानदार शेतकऱ्यांना FRP देऊ शकतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत। साखर तज्ञ विजय अवताडे काय म्हणाले ते पाहूया। एका बाजूला FRP देणे हे कायद्याने बंधनकारक आहे, न दिल्यास त्याच्या फौजदारी होऊ शकते। दुसऱ्या बाजूला उत्पन्न होणाऱ्या साखरेच्या उत्पन्नातून ती देणे कठीण दिसते। या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला
आजच्या क्षणी तरी साखर उद्योगामध्ये अस्वस्थता आहे. आता यावर पुढील मार्ग काय केंद्र शासन काढेल यावरच आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. कारण नुकतंच इथेनॉलबाबतही केंद्र शासनाने असंच अचानक निर्णय घेतल्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी आणि इथेनॉलचे प्लांट बसवण्यासाठी जी भांडवली गुंतवणूक केली त्या भांडवली गुंतवणुकीचे हप्ते आणि त्यावरील व्याज कसे द्यायचे हे उद्योगापुढे आत्ता प्रश्न आहे. तर थोडक्यात काय तर एकीकडे सरकारने एफआरपीत वाढ करण्याची घोषणा करूनही शेतकऱ्यांना एफआरपी मिळेल का नाही याबद्दल संभ्रम आहे. कारण केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंधनं आणि इथेनॉल निर्मितीला लगाम घातलेला आहे. तर दुसरीकडे साखरेच्या किमान विक्री दरात वाढ न केल्यानं साखर उद्योगाची कोंडी झालेली आहे आणि याचा सरतेशेवटी फटका कुणाला बसणार आहे तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीला. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पदरात 3400 रुपये एफआरपी पडेल का असा सुद्धा प्रश्न आहे. या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो. त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.